श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. सर्वप्रथम तर आज आहे महिला दिन. महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. माझ्यासारख्या सगळ्या महिला ज्या काही ऑफिसमध्ये काम करत असतील, घरातलं काम करत असतील, किंवा खूप काही महिला खेडेगावामधल्या सुद्धा आहेत, जेणेकरून त्यासुद्धा महिलाच आहेत, त्यांनासुद्धा खूप अधिकार आहे आयुष्याचं मार्गदर्शन किंवा आयुष्यात एक सक्सेस स्त्री म्हणून पुढे जाण्याचा. तर प्रत्येक महिलेला आज महिला दिनाचा हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती मार्च महिन्यासाठी असणार आहे. मार्च महिना 2026 सिंह राशीसाठी कसा असणार आहे? सिंह राशीच्या जातकांना हा महिना जो आहे काय घेऊन येत आहे? सेलिब्रेशन घेऊन येत आहे का? काय सुखाच्या दुःखाच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत? व्हिडिओज लास्टपर्यंत बघा. चॅनेलला फॉलो केले नसेल तर फॉलो करा. यूट्यूब चॅनेलवरती जरी तुम्ही मला जॉईन असाल किंवा नसाल तरीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी लाईव्ह वगैरे जरी आले तरी तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि दुसरं, रात्री मी लाईव्ह आले होते पण घरी आले होते, थोडे क्लायंट आले होते, त्यामुळे मी लाईव्ह लगेच कट केला किंवा बंद केला. खूप लांबून आले होते त्यामुळे लाईव्ह जास्त वेळ होऊ शकला नाही. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. आपल्या आराध्य दैवताचे 3 वेळा तुम्हाला नाव घ्यायचं आहे. आणि जर कोणतं काम असेल तुमचं या महिन्यामध्ये कंप्लीट हवं असे वाटत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीचं किंवा त्या गोष्टीचं सुद्धा तुम्हाला नाव घ्यायचं आहे, जेणेकरून ते काम लवकरात लवकर कंप्लीट व्हावं. खूप जण मॅनिफेस्ट करत आहेत आपल्या फॅमिलीला, आपल्या पार्टनरला, आपल्या संसाराला. आपल्या आयुष्यामध्ये जो ग्रहमान खराब झालेले आहेत किंवा घरात काही दुष्परिणाम झालेले आहेत किंवा घरामध्ये निगेटिव्ह शक्ती झालेली आहे, तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वातावरण चेंज झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत. त्यातून तुम्हाला त्रास होताना दिसत आहे, कारण तुम्ही हे सगळं फेस करताय. आता खूप जण सिंह राशीमध्ये हे सगळं फेस करत आहे तुम्ही मार्च महिन्यामध्ये. या अगोदर पण फेस करत आहे, पण जास्त एनर्जी ह्या महिन्याची आपण बघत आहे. त्यामुळे ह्या महिन्याची एनर्जी तर तुमच्या अशीच दिसते की फॅमिली संदर्भात किंवा कपल्समध्ये किंवा घरामध्ये, कुटुंबामध्ये तुमच्या ह्या काही गोष्टी आहेत त्या कुरबुर सुरू आहेत काही गोष्टी त्यांना. आणि खूप एक मिनिट इकडे बाय. खूप कुरबुरीचं वातावरण सध्या आहे. कुणाचं कुणाशी जमत नाही आहे किंवा तुम्हाला एक विश्वास बसत नाही आहे की जेणेकरून माझ्या काही आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात त्या व्यवस्थित आहेत का नाहीत, किंवा मी ज्या व्यक्तीवर प्रेम करते आहे किंवा करतो आहे किंवा माझा जो संसार आहे त्या व्यक्तीसोबत मी विश्वास ठेवू शकतो का किंवा शकते का, किंवा तुमच्या डोळ्यामागे खूप काही अशा गोष्टी घडायला लागल्या ज्याच्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये किंवा संसारामध्ये विस्कटल्यासारखं वातावरण. एक जास्त मला एनर्जी अशी दिसते की पितृदोषाची एनर्जी मला जास्त दिसते. पितृदोष तुम्हाला असू शकतो नक्कीच, कारण घरात सुख न लागणे किंवा आपले पार्टनर आहे ते ड्रिंक करणे वगैरे किंवा घरात काहीतरी निगेटिव्ह गोष्टी होणे, ह्याला सगळ्याला आता जर दोषी धरायचं म्हटलं तर पितृदोषाचा जास्त त्रास मला इथं दिसत आहे. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये काही गोष्टीत वातावरण दिसतं आहे तसं. आणि या महिन्यामध्ये पण तसंच काही गोष्टी राहणार आहेत तुमच्यामध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. कसं आहे, एंजलसुद्धा तुम्हाला गायडन्स देताना दिसत आहेत. कार्मिक आहे जरा, हे जस्टिससुद्धा मिळेल तुम्हाला. आता जर नवीन रिलेशन कोणाचं सुरू असेल, बॉटममध्ये आहे ॲक्शन आहे, ॲक्शनचं कार्ड आलेलं आहे. आणि दुसरं असं आहे की एंजल्स आहे ते तुम्हाला काहीतरी गायडन्स देताना दिसत आहे. तुम्हाला काहीतरी महत्त्वाच्या काही गोष्टी तुम्हाला एंजल म्हणजे एखादा एंजल नंबर दिसत आहे काय असेल, तुमची काही परिस्थिती बदलणार असेल, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचताना दिसत आहेत. त्यासुद्धा काही गोष्टी चेंज होताना दिसत आहे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये सुद्धा. काही गोष्टी आहेत त्या कार्मिक आहेत. कार्मिक म्हणजे तुमच्यामध्ये मी पितृदोषाचं सांगितलं तुम्हाला मगाशी. आणि फॅमिलीमध्ये वादविवाद जर होत असेल किंवा या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न कदाचित पडला असेल की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबतच घडते, हे कार्मिक आहे. तुमच्या पास्टमध्ये किंवा तुमच्या अगोदरची पिढी असू शकते, त्यांचं काहीतरी कर्म राहिलेलं असेल ते सुद्धा तुमच्या वाट्याला आलेलं असू शकतं. काहीतरी असतं पापपुण्याचा हिशोब जो आपल्यापर्यंत आपल्या पिढीला तो त्रास देत असतो. त्यासुद्धा गोष्टी तुमच्या इथं दिसत असतात. घरातल्या काही निगेटिव्ह गोष्टी असतील, पॉझिटिव्ह असतील, किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती ड्रिंक वगैरे करत असेल किंवा दारू पित असेल किंवा काय, अशा काही गोष्टी ज्या असतील त्यासुद्धा इथं जास्त दिसत आहेत. आणि ते पितृदोष आहे आणि कार्मिक आहे. पहिल्या काही गोष्टीचा पिढीचा काहीतरी हिशोब किंवा आपण म्हणतो कार्मिक आहे ते काहीतरी आपल्या माझ्या मागचे काही भोग संपले नसतील ते राहिलं असेल, तसंच काही गोष्टी आहेत त्या तुमच्या मागं अजूनही इथं दिसत आहेत.
एंजल तुम्हाला गायडन्स देताना दिसत आहेत. एंजल नंबर दिसत असतील, फुलपांखरू दिसत असेल किंवा मावळतेला सूर्य दिसणंसुद्धा हे एक संकेत आहे. ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. काहीतरी आयुष्यातून निघून जाते, पॉझिटिव्ह काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री होताना दिसत आहे. मावळता सूर्य किंवा उजेड जे वेळेला सूर्याचा तेज आपल्यापर्यंत येत असतो त्या वेळेला सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर अशा काही गोष्टी ज्या असतात त्यासुद्धा आपल्याला जर काय तुम्हाला जाणवत असतील तर सिंह राशीसाठी हे सुद्धा तितकं सत्य आहे. हे तुमच्यासाठी आहे. पैशासंदर्भात काय प्रॉब्लेम असतील, मला असं वाटतं की पैसा आहे तुमच्याकडे, नाही आहे असं नाही आहे, पण कसं आहे की काही गोष्टीसाठी अवेलेबल हवा आहे. त्या गोष्टी ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, स्वप्न मोठे आहेत, ड्रीम मोठा आहे, हळूहळू तुमची संकल्पना मोठी वाढत चालली, त्याच्यासाठी हा इन्कम जो आहे कुठेतरी कमी पडत चाललेला आहे. तुमचा जो एक बॉन्डिंग आहे पैशासंदर्भात किंवा जे जे प्लॅनिंग तुम्ही केलेलं आहे त्या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला काही गोष्टी बसत नाही आहेत, त्या गोष्टी सक्सेस होत नाहीत, त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. काही गोष्टी तुमच्या देवापर्यंत पोचता आहेत. तुम्ही ज्या काही गोष्टी देवापर्यंत मागत असाल किंवा देवाला सांगत असाल तर त्यासुद्धा गोष्टी देवापर्यंत पोचत आहेत, पण थोडं कर्म आहे कुठेतरी, त्यामुळे ते हे सगळं कुठेतरी अडखळत आहे, थांबतं आहे, तुम्हाला त्रास होतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथं घडत आहेत. पण सेवा थांबवू नका. जर तुम्ही कोणती सेवा करत असाल, देवाची सेवा करत असाल, कोणत्याही देवाची सेवा करत असाल, स्वामी समर्थांची करत असाल, जास्त मला यांची एनर्जी येते, नवनाथ महाराजांची जास्त एनर्जी येते. नवनाथ महाराज, दत्त महाराज यांची सेवा तुम्ही जास्त करताय, त्या आणि कुलदेवताची सेवा तुम्ही करताय. ह्या देवाची सेवा तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा. कदाचित हे कर्म कधी संपेल आणि कधी तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला लागतील हे कोणीही सांगू शकत नाही. हे देवाच्या संपर्कातूनच तुमच्यापर्यंत येताना दिसतं आणि याच्यासाठी न्याय तुम्हाला देताना दिसत आहे. परमेश्वर जे तुम्ही भोगलंय, जे तुम्हाला त्रास होतं या त्याचा न्याय कुठंतरी तुम्हाला मिळतोय आणि चांगल्या पद्धतीचा न्याय आहे. हा वाईट काही नाही आहे, चांगल्या पद्धतीचा न्याय आहे, चांगल्या गोष्टीतून न्याय आहे. न्याय तर नक्कीच आहे, पण तुम्हाला संयम ठेवावा लागेल. एक कार्मिक आहे हे बघा, असं नाही. खूप जण पण माझ्याकडून पूजा वगैरे घालून घेतात, पण त्यांना पण असं वाटतं की हा ताई आम्हाला एवढा वेळ दिला, त्या टाईमात झालं नाही. आपल्या मागं काहीतरी कर्म असतं. कर्म कुणाला चुकत नाही, मला नाही, देवाला नाही, कुणालाच कर्म चुकत नाही. आपण जे केलं आहे आपल्या अगोदरच्या पिढीचं जरी काय राहिलेलं असेल ते त्याचासुद्धा आपल्याला काहीतरी त्रास होत असतो. ते आपल्याला फेस केल्याशिवाय आपल्या आयुष्यात काही गोष्टी येत नाहीत आणि आपल्याला त्या भोगाव्याच लागतात. काहीही झालं तर ते भोगाव्या लागतात. तर मी तुम्हाला तेच सांगते आहे की लगेच म्हणजे आज नामस्मरण केलं आणि लगेच आपल्याला लगेच उद्या अनुभव आलाच पाहिजे असं पण होत नाही. ते आपल्या कर्मावर राहतं, आपल्या सेवेवर राहतं. आपण पास्टमध्ये किती चांगलं राहिले किंवा आपण सेवा करताना कोणत्या भावनेनं सेवा केली याच्यावरती सुद्धा त्या काही गोष्टी अवलंबून असतात. तर ते सेवा करणं सोडू नका. सेवा जर करत असाल, नित्यनेमाने सेवा करत असाल तर नक्कीच सेवा करत राहा. त्याचं फळ तुम्हाला चांगलं परमेश्वर देताना दिसत आहे. ग्रोथ आहे तुमच्या आयुष्यामध्ये. जर काय प्रॉब्लेम आत्ता सध्या जरी असेल तर त्यातसुद्धा ग्रोथ आहे. पैशासंदर्भात जर असेल तरीसुद्धा ग्रोथ आहे. फॅमिलीमध्ये पण इश्यू आहे, त्यातसुद्धा ग्रोथ आहे. ह्या महिन्यामध्ये तुम्हाला प्रकट दिन पण नेमकं या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये आहे. तुम्हाला सेवा ही करायचीच आहे, सेवा सोडायची नाही आहे. सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे. लव्ह रिलेशन पण दिसते. लव्ह रिलेशनच्या थ्रूसुद्धा तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह बघायला मिळतील. सध्या तुमची सिच्युएशन या महिन्यामध्ये सगळं कळून न कळल्यासारखं, म्हणजे हँगमॅन, एखादं हँगमॅन जसं असतो तसंच तुमची काही भूमिका या महिन्यामध्ये राहणार आहे. सगळं दिसतंय, कळतंय, समजतंय, पण मला निर्णय घेता येत नाही कारण त्यामध्ये काहीतरी आडफाटा आहे, काहीतरी निगेटिव्ह गोष्टी आहेत. त्यामुळे मला माझ्या पर्यायाने मला माझं काम करता येत नाही. अशासुद्धा काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या आयुष्यात घडत आहेत. तर ॲक्शन पण आहे, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ॲक्शन आहे. कवड्यांमध्ये सुद्धा बघूया की तुमची एनर्जी काय सांगते आहे. ह्या महिन्यात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा देवीचं काही असेल तरीसुद्धा मला या वेळेला दिसेल किंवा या कोड्यांवरती दिसेल. जर तुमचं सगळं काही गोष्टी पॉझिटिव्ह असतील तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सुद्धा पॉझिटिव्ह काही गोष्टी घडतील. जे आहे ते एक्सेप्ट करणं आणि आपल्या आयुष्यात त्याचा स्वीकार करणं हे जास्त हिमतीचं काम आहे आणि त्याचंच आयुष्य घडतं हे लक्षात घ्या. श्री स्वामी समर्थ. गुरुचिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.
स्वतःभोवती फिरू नका, तेच गोष्टीवर विचार करत बसू नका. मी मगाशी सांगितलं हँगमॅन होताना दिसताय तुम्ही. हँगमॅन जरी सगळ्या गोष्टी समजत असल्या तरीसुद्धा तुम्ही हँगमॅन आहात. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आहे. थर्ड पार्टीमुळे तुमचं वास्तविक आयुष्य म्हणजे आत्ता जे आयुष्य आहे तुमचं ते सुद्धा विस्कटलेलं दिसतंय. दुसरं असं आहे की प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम येत आहे. कुणाकुणाच्या आयुष्यामध्ये प्रेग्नेन्सी या महिन्यामध्ये सक्सेस होईल किंवा कन्सीव्ह होईल या महिन्यामध्ये. आणि कुणाकुणाच्या आयुष्यामध्ये न्यू बिगिनिंगसुद्धा आहे. न्यू बिगिनिंग एखादं नवीन चॅप्टर तुमच्या आयुष्यामध्ये या महिन्यामध्ये सुरू होताना दिसते. 12 राशीचं सगळं फळ आहे. तुम्हाला चांगल्या पण गोष्टी घडतील, वाईट पण गोष्टी घडतील. जास्त करून अचानकपणे असं काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टीचं नुकसान पण होताना दिसतंय, पण ते काय एवढं काळजी करण्यासारखं काही नाही आहे. पण पितृदोष तुम्हाला आहे, मी हे सांगू शकते. नक्की तुम्हाला सांगू शकते. या महिन्यात जर काही या महिन्यात नाही, तुम्हाला कायमचाच त्रास आहे. तर तो 13 वर्ष कुणाचा त्रास आहे, 11 वर्ष, 7 वर्ष, 3 वर्ष, 20 वर्ष झालं सुद्धा त्रास आहे तुम्हाला. जर असा त्रास जर असेल तर नक्कीच तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहे. आणि या महिन्यामध्ये तुम्हाला हे सिक्रेट कळतं, हे जास्त महत्त्वाचं आहे. याच्यावरून तुम्हाला तुमचा पर्याय निवडायचा आहे. जर यात काहीतरी तथ्य असेल तर नक्की मला DM करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्ही पर्सनल रीडिंग घ्या की नक्की ही एनर्जी तुमच्यासाठी आहे. किंवा कसं असतं, जन्मतारखेवरून असतं किंवा आपल्या वाडवडिलांचं काही असू शकतं. जसं आपल्या आयुष्यात कार्मिक काही गोष्टी घडतात, ते राहिलेले असेल तर ते आपल्या मुलांच्या बाबतीतसुद्धा त्या गोष्टी त्यांना त्रास होऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी फेस केल्याशिवाय आपल्याला मुक्तता नाही आहे. हा जन्म मरणाच्या मधला एक करार असतो, तो आपल्या बाबतीत घडत असून तो आपल्याला पूर्णपणे आपलं जे लिखित आहे ते संपल्याशिवाय आपल्याला मरण येत नाही. हे लिखितच असतं, ते लिखित झाल्याशिवाय, ते संपल्याशिवाय आपल्याला मरण येत नाही, मोक्ष मिळत नाही. कितीही मी मरण मागू दे, मला मरण येणार नाही, कारण मला जे भोगायचं आहे ते भोगायचंच आहे. तसंच आहे हे पितृदोषाचा त्रास जर तुमच्या नशिबात लिहिलेला असेल तर तो सुद्धा तुम्हाला भोगल्याशिवाय मरण नाही. किंवा चांगलं व्हायचं असेल तरीसुद्धा हे भोगावंच लागतं. तर मला जर तसं काही वाटत असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा आता या व्हिडिओखाली सुद्धा तुम्हाला मेसेज करायचा आहे. श्री स्वामी समर्थ ही एनर्जी पूर्णपणे आम्हाला मॅच झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.